रोज रोज नवीन काय बनवायचं हे सुचतच नाही. चला म्हटलं आज सकाळी 7 ते 10पर्यंत डेली रुटीन शेअर करूया. तर सगळ्यात आधी तर उठल्यानंतर छान फ्रेश व्हायचं आणि आधीच सगळ्यात आधी कुकर लावून घेतला मी. कारण कुकर थंड झाला की नंतर आपल्याला आमटी वगैरे फोडणी द्यायला बरं पडतं. तर मी तांदूळ, डाळ स्वच्छ धुवून घेतले. डाळीमध्ये मी टोमॅटो आणि कांदा टाकते शिजायला. त्याची चव खूप छान येते आणि हे आपण शिकतो लहानपणापासून, तेच मी फॉलो करते. आता कुकर लावून झाल्यानंतर मी एका साईडला मुलीच्या डब्यासाठी उपमा पण केला होता. पण उपमाचा शूट करताना म्हटलं मोबाईल चालू करायचा राहूनच गेला. त्यानंतर उपमा थंड होईपर्यंत बॉटल स्वच्छ धुवून घेतली. कारण दिवसभर हे कुठं पण फेकतात, घाण होते. मग त्याच्यापेक्षा म्हटलं धुवून परत एकदा भरावी. बॉटल स्वच्छ धुवून घेतली, पाणी भरून घेतलं. मग टिफिन रेडी केला. मग टिफिन रेडी करून मग आमच्या मॅडमांना उठवावं लागतं. कारण उठायचं म्हटलं की सकाळचं थोडीफार थंडी असते, त्यामुळे उठायला थोडा कंटाळ येतो, कंटाळ करते. आणि आजकाल तिला काय झालं आहे माहीत नाही, उठवायला गेलं की नाही तर तिची रडारड असते, मम्मा माझी अजून झोप झाली नाही, झोप झाली नाही असं. मी दरवेळेला तिला डबा आधी पूर्ण रेडी करून ठेवते आणि मग तिला उठवते. मग उठवलं की तिला मग पूर्ण लक्ष तिच्याकडे द्यावं लागतं की पिलू आज स्कूलमध्ये असं आहे तसं आहे असं. मग करून एकदाचं तयार करून पाठवलं. मग पाठवून आल्यानंतर मग माझा आणि आहूंचा नाश्ता आणि मुलासाठी दूध. नाश्ता आवरल्यानंतर मग भाजीला काही नव्हतं, त्यामुळे सोया चंगना मी गरम पाण्यात मीठ टाकून असं भिजत ठेवते, म्हणजे लवकर सॉफ्ट होतात. आता ती सॉफ्ट होईपर्यंत भाकरी करून घेतली मी. कारण मी आज सोयाबीनची भाजी बनवणार होती. ती खायला इतकी टेस्टी लागते ना, कारण मी ग्रेव्हीदार बनवणार होते, चमचमीत अशी. तर त्यासोबत भाकरी खूप छान लागते म्हणून भाकरीचा प्लॅन बनवला. आणि मी तर भाजी करत होते ना, तेव्हा मी वाटण करून घेतलं होतं, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. आणि त्यामध्ये थोडीशी काही मसाला टाकायचा आणि थोडीशी कस्तुरी मेथी चुरून टाकायची. ह्यामुळे ना टेस्ट खूप छान येते. बघू शकताय तुम्ही किती छान कलरफुल दिसते. आणि अशी भाजी खायला ना आम्हाला तरी खूप आवडते. याची पण रेसिपी मी लवकरच शेअर करेन. तोपर्यंत बाय.